नमस्कार, माझे नाव महेश्वरी भास्कर मुने. मी इयत्ता 8वी मध्ये शिकते. मी आज इथे उभी आहे कारण की माझ्यातील गुणांना वाव मिळाली. माझ्या किंवा माझ्या विद्यार्थी दशेतील मित्रमैत्रिणींच्या अंगातील किडे हे फक्त माझ्या शिक्षकांनाच माहिती. याच वयात छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे जिजाऊंच्या पोटात होते. 7व्या महिन्याचा गर्भ आणि माझ्या जिजाऊला डोहाळे लागले होते. तेव्हा महिलांनी त्यांना विचारलं, जिजाऊ काय खावंसं वाटतं तुम्हाला किंवा काय पाहावंसं वाटतं तुम्हाला? तेव्हा जिजाऊ म्हणाल्या, मला घोड्यावर बसून तलवार चालवावीशी वाटते. आणि आत्ताच्या महिलांना नुसते डोहाळे लागू द्या आणि तुम्ही त्यांना विचारा काय खावंसं वाटतं तुला, लगेच उत्तर येतील. कोणी म्हणेल मला माती खावीशी वाटते, कोणी म्हणेल मला हे खावंसं वाटतंय, तर कोणी म्हणेल मला ते खावंसं वाटतंय. म्हणूनच तर आज माती खाण्यासारखी मुलं जन्माला येते. जंगलातील सर्वात चांगल्या किंवा सर्वोच्च झाडाला साग म्हणतात. संगीतातील चालीला राग म्हणतात आणि ज्यांनी मुठभर मावळे घेऊन स्वराज्य स्थापन केलं त्याला माझ्या जिजाऊचा वाघ म्हणतात, त्याला माझ्या जिजाऊचा वाघ म्हणतात. आज आपल्या काही मुलांना माझ्या राजाचं पूर्ण नाव माहिती नाही, पण आता आलेली नवीन मूवी विचारा कशाला? सांगा ना, आता आलेली नवीन मूवी कोणती? पुष्पा मूवीतील हिरोईन कोण? त्या मूवीतील फेमस डायलॉग काय? अरे ते रस्त्यावरचं लहान पोरगा सुद्धा बोलतंय की झुकेगा नाही साला, पण माझ्या राजाचं पूर्ण नाव माहिती नाही. लाज वाटते मला, लाज. चुकी माझ्या राजाची नाही, चुकी माझ्या राजाची नाही, चुकी माझ्या शिक्षकांचीही नाही, चुकी त्या मुलांच्या घरच्याची आहे ज्यांनी 2 वर्षाच्या त्या मुलाला त्या पिक्चर मधला डायलॉग शिकवला, पण माझ्या राजाचं पूर्ण नाव शिकवलं नाही. चित्रपटगृहात पुष्पा नवीन आला तेव्हा सर्व लेकराबालांना घेऊन बघायला. माझ्या राजाचा पिक्चर आल्यावर जातं का हो सर्व मुलांना घेऊन बघायला? अरे त्या पुष्पाची शिकवण देण्यापेक्षा माझ्या राजाचा इतिहास सांगा, नव्या उमेदीत ते पोरग तयार होईल. माझ्या राजाचा इतिहास माहिती नाही तुम्हाला, नाही कुटुंब कबेला माहित, पण त्या पुष्पा पिक्चर मधली हिरोईन बरोबर माहिती आहे. आम्ही आमच्या मुलांना पुष्पाची तिकीट काढून दिली. झुकेगा नाही साला बोलणारा तो पुष्पा आमच्या मुलांना आवडला सुद्धा, पण वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबासमोर निधड्या छातीनं उभारलेला व न झुकलेला माझा राजा शिकवा बरं का. कारण पिक्चर मधला झुकेगा नाही साला बोलणं सोपं आहे, पण शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूच्या छाताडासमोर निधड्या छातीनं उभा असलेला माझा राजा शिकवा बरं का. उगीच महाराजांचा मावळा म्हणत नाही, कारण आम्ही कोणाच्या वाटेलाही जात नाही आणि कोणी जर आमच्या वाटेवर गेला तर त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा माझ्या महाराजांचा इतिहास. माझ्या मातेची शिकवण होती की महाराजांना कोणतीही स्त्री आई आणि बहिणी समान. ज्यावेळी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली लाल महालात, तेव्हा शाहिस्तेखानाची बहीण त्याच्याकडे पळत पळत आली आणि त्याला म्हणाली, तुझी भाची कुठे सापडत नाही. तेव्हा शाहिस्तेखान म्हणाला, असेल मग कुठेतरी खेळत असेल, नाहीतर कुठेतरी लपली असेल. तेव्हा ती म्हणाली, मी सगळीकडे शोधलं पण ती कुठेच मिळत नाही. मला तरी वाटतं की त्या छत्रपतीच्या मावळ्यांनीच तिला पळवून नेलं असेल. तेव्हा त्या शाहिस्तेखान बोलला. कोण बोलला? ऐका हो, शाहिस्तेखान बोलला की त्या शिवाजीचे मावळे काहीही करू शकतात, पण एखाद्या स्त्रीच्या पदरालाही हात लावणार नाही. ही शिकवण आहे त्या मावल्यांना आणि हीच माझ्या राजाची पुण्याई, आणि हीच माझ्या राजाची पुण्याई, आणि हीच माझ्या राजाची पुण्याई. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. अरे जाऊन विचारा त्या सह्याद्रीला, माझा राजा कसा होता, माझा राजा कसा होता, माझा राजा कसा होता. आणि माझ्या याच राजाच्या स्वराज्यात आता 2 ते 3 वर्षांच्या मुलीवर अत्याचार होतात आणि तिला मारून टाकलं जातं. अरे पहिल्याच्या काळात जर एखाद्या स्त्रीकडे वाकडी नजर जरी टाकली तरी त्याचे डोळे काढले जायचे, आणि माझ्या राजाच्या या स्वराज्यात आता काहीही करत नाही. अरे त्या सरकारला निवडून देणारी जनता कोण? आपणच ना. मग तो सरकार झोपला आहे, पण आपण का झोपावे? अरे अत्याचार करणाऱ्याला एकाला तरी भर चौकात उभा कापा, तरच हे अत्याचार थांबतील. इतर देशांमध्ये अत्याचार करणाऱ्याचे डोळे काढतात, हातपाय कापतात, मुंडकं छाटतात, आणि माझ्या राजाच्या स्वराज्यात आता पोलिसांकडे देतात. आता तर डे सुरू आहेत, रोज डे ना हक डे. अरे हक डे जाऊन त्या अफजल खानाला विचारा, अजूनही त्याची ती कबर थरथर कापत असेल. दुश्मनही थरथर कापत होता माझ्या राजाला. सर्वत्र जगात ज्याच्या नावाचा गाजावाजा म्हणजे राजा छत्रपती. माझ्या राजाबद्दल सांगायला आनंद होतो की माझा राजा कोणी देव नाही, की माझा राजा कोणी देव नाही. कारण माझ्या राजाने
जनतेच्या रक्षणासाठी स्वतःचं राज्य म्हणजे तुमचं आमचं स्वराज्य स्थापन केलं. मी आत्ताच बोलली की माझा राजा कोणी देव नाही, माझा राजा कोणी देव नाही, कारण देवाच्या नावाखाली दान मागणारे तयारच असतात, कारण देवाच्या नावाखाली दान मागणारे तयारच असतात. पण माझ्या राजानं दान नाही घेतलं, तर स्वतःची समशेर चालवून आया बहिणीची अब्रू वाचवून स्वराज्याची मान उंचावली. सगळ्यांना आनंद झाला तो दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 आणि दुःखाचा डोंगर कोसळला तो दिवस म्हणजे 3 एप्रिल 1680. माझ्या राजाचा मृत्यू झाला आणि माझ्या राजाचा सर्वात मोठा शत्रू औरंगजेब देखील दोन्ही हात जोडून त्या खुदाकडे करतो आणि त्या खुदाला मागणं मागतो की हे अल्लाह, अपने जन्नत के दरवाजे खाली रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला दुनिया का सबसे बड़ा योद्धा आपके पास आ रहा है. आणि हीच माझ्या राजाची पुण्याई. आणि सांगायला खरंच आनंद होतो की गरज पडली ना तर आमच्या घरातील स्त्री सुद्धा मर्दानी लढते आणि हे फक्त स्वराज्यातच घडतं. आणि आज सेवा सहयोगच्या माध्यमातून हीच मर्दानी स्त्री लाठीकाठी चालवते व दानपट्टा फिरवते. आणि इथे बसलेल्या सर्व पोरींना माझं एकच म्हणणं आहे, नजर अशी ठेवा ना की कुठल्याही कुत्र्याने बघितलं तरी म्हटलं पाहिजे की वाघिणीच्या नादाला लागू नको, कारण ही वाघीण माझ्या शिवबाची आणि माता जिजाऊची आहे. धन्यवाद.